मग तो शिष्य गुरुप्रती श्रापित झाले असल्यामुळं त्याला त्याचं प्रचिती त्याच्याच देवाने त्याला दिली, त्याच्याच दिव्य ताकदने त्याला प्रचिती दिली. आणि त्यावेळेस त्या शिष्याने काय केलं की गुरुचरित्राचं पारायण केलं. मी का माझं मोठंपणा सांगत नाही किंवा काय नाही, पण ज्या शिष्यांनी भक्ती केलं त्याचं कर्मविधान सांगतो की लोकांना कळणं की बाबा भक्ती सर्वश्रेष्ठ असते आणि भक्ती आणि तुमचे कर्मच तुमचं प्रारब्ध बदलू शकतं. जरी दुसऱ्याने असं तुम्हाला ठरवलं की ह्याला आपण आयशो आराममध्ये ठेवलं पाहिजे, मग त्याच्या कर्माची फळ कोण भोगणार? त्याची कर्माची फळ तुम्हालाच भोगावं लागणार. काय तर त्या शिष्याने काय केलं, गुरुचरित्राचं पारायण करायचं ठरवलं की मला काही कुठला देव नाही पाहिजे, मला काय नाही पाहिजे ना काय नाही.